आज माझा उमेदवारी अर्ज सूचकाच्या ॲफिडेव्हिट नागेश अण्णासाहेब भोसलेने ॲफिडेव्हिट दिलेला आहे की मी सही केली नाही म्हणून. मी उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यांना फोन करून त्यांनी मला स्वतः फोन करून मला सूचक म्हणून सही दिलेली आहे. जर त्यांनी सही दिली नाही म्हणजे ॲफिडेव्हिट दिलं आहे, त्यांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी की मी त्याला सही दिली नाही म्हणून. मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की त्यांनी मला सही दिली म्हणून. दोघंही पांडुरंगाच्या दारात उभा राहू आणि विठ्ठलाच्या मूर्तीला हात लावून त्यांनी सांगावं की मी सही केली नाही म्हणून. मी म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे त्यांचे. असल्या गोष्टी कार्य असतील मला यापुढे यांची कुठलेही संबंध ठेवायचे नाही. माझा विश्वासघात केला, माझा केसाने गाळा कापला त्या सहकार्य, मी कधी यांना माफ करणार. तुमचे त्यांचे संबंध कधीपासून गेले 30 वर्ष झालं आम्ही दोघं एकत्र आहे. राजकीय माझी सुरुवात मी 2006 पहिल्यांदा नगरसेवक निवडून आलो आणि ते आम्ही बरोबर होतो एकत्र. तेव्हापासून माझी आणि त्यांची सुरुवात आहे. त्याच्या अगोदर आम्ही व्यवसाय एकत्र करत होतो. गाड्याचा विक्रीचा माझा व्यवसाय होता आणि त्यांचाही गाड्याचा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा. तर माझी त्यांची तेव्हापासूनची ओळख आहे. आणि परंतु जर त्यांनी अशा प्रकारे वागले असतील तर हे दुर्दैव आहे माझ्यासाठी. आजचा दिवस हा लोकशाहीला हत्या झालेली आहे, लोकशाहीची. ते दबावपोटी झालेलं राजकारण आहे. त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की मला 3 लोकांचे दबाव आहे या संदर्भात. रात्री 8:20 त्यांना मी फोन केला होता माझ्या मोबाईलवरून. तर ते म्हणजे मला दबाव आहे. मी त्यांना म्हणलं तुम्ही कुठं गावाला निघून जावं काका, तुम्हाला दबाव असेल तर. ठीक आहे म्हणले मला. आणि आज इथं स्वतः त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं. कोणाकोणाचा दबाव सांगितलं होतं ते प्रत्यक्ष बोलतो, रेकॉर्डिंगमध्ये आहे. मी कोणा दबाव आहे तुम्हाला काका एवढं, तर मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटतो म्हणले. सकाळी त्यांच्याकडे मी गेलो, परंतु त्यांचा मोबाईल स्विच ऑफ. सकाळपासून घरी नाही म्हणून सांगितलं.